मंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी देखील शिवसेनेच्या युवासेना जिल्हा प्रमुखाला कॉल करून धमकी दिल्याचा आरोप केला जातोय। महत्त्वाची ही बातमी आहे। मंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्या युवासेना जिल्हा प्रमुखाला कॉल करून धमकी दिल्याचा आरोप आहे। कॉल करून धमकी दिल्याची कॉल रेकॉर्डिंग लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहे, पण लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। पालकमंत्री संजय राठोड यांना वाशिमचं पालकमंत्रीपद देऊ नये म्हणून युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रदीप पाटील मोरे किंवा मंत्री संजय राठोड यांना वाशिमचं पालकमंत्रीपद देऊ नये म्हणून युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रदीप पाटील मोरे आणि कार्यकर्त्यांनी वाशिम शहरात आंदोलन केलं होतं। या आंदोलनावरून संजय राठोड यांच्या समर्थकांनी धमकी दिल्याचा आरोप केला जातोय। लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। साहेब नमस्कार, जाधव बोलतो मानोऱ्यावरून। नमस्कार, बोला साहेब, तुम्ही आमच्या भावना दुखावल्या हो। काल तुम्ही थोडा आमच्या नेत्याबद्दल बोलले तुम्ही तर। नाही साहेब, भावना त्यात काय दुखवल्या नेत्याबद्दल? आता तुम्ही मला एक सांगा, आम्ही नेत्याबद्दल जे सत्य परिस्थिती ती मांडली, तुम्ही तुमच्या नेत्याबद्दल जर कोणी असं हे करत असेल, डावलल्या जात असेल? नाही, डावल्याबद्दल नाही। तुमचं म्हणणं काय आलं डायरेक्ट की वाशिम जिल्ह्यात फिरू देणार नाही, म्हणजे तुमची एवढी हिंमत झाली का? वाशिम जिल्ह्यात मला एक सांगा, 5 वर्षापासून आमचं या ठिकाणी शिवसेना संपवण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं असेल, मला सांगा तुम्ही, शिवसेना संपवण्याचं काम नाही आहे ते। आम्ही भावनाताई ज्या वेळेला 4-5 वेळा, ऐका तुम्ही पूर्ण, भावनाताई ज्या वेळेला पूर्ण 5 वेळेस 4 वेळेस जे निवडून आल्या ना, ते बंजारा भरोश्यावर आलेले आहे। समाजाला विरोध केला का आम्ही बंजारा समाजाचं नाव घेतलं का? बंजारा समाजाला विरोध केला का आम्ही? त्या विधानसभेने का बरं तुम्ही पाडून टाकलं? मग तुम्ही का पाडलं तिला? 3ऱ्या नंबरवर का आली ती? काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं आहे, तू एवढं का बोलला? काय कारण काय? आणि ते मीडियापर्यंत बोललं ना तू? तुम्ही म्हणजे फोन करून मला का धमकी द्यायला लागली का? धमकी नाही देत साहेब आम्ही, मी फक्त चेतावणी द्यायला लागलो। तुम्ही हे शब्द वापरले का? तुम्ही फोन करून तुम्ही ठीक आहे, तुम्ही असं धमकी देणार, फोन रेकॉर्डिंग चालू आहे, मी पोलीस स्टेशन मध्ये आहे। ऐका तुम्ही, मी धमकी नाही द्यायला लागलो। माझ्यावर 100 गुन्हे दाखल, पोलीस स्टेशनला भिणारा माणूस नाही मी। तू पोलीस स्टेशन मध्ये भिणारा नाही, पण मी नाही का, मी तुला सांगतो, मी उद्या वाशिमला येणार आहे तक्रार द्यायला। हो ना, या ना, तक्रार द्या ना। बरोबर, तू 12-13 गुन्हे दाखल असतील ते तुझ्याकडे, तुझ्या गावात, पण इकडे नाही जमत। मी काय म्हणू लागलो, व्यवस्थित बोलायचं, व्यवस्थित भाषा वापरायची, आणि तुम्हाला काय करायचं इकडे करायचं, इथं फोनवर तुला मी एवढं सांगतो, ऐक फक्त मी करायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।